हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे उन्नाई येथे गुजरातमध्ये. हे तुम्ही पाहत आहात ते गरम पाण्याची कुंड आहे आणि याची आख्यायिका आहे की श्रभंग ऋषींना कुष्ठरोग झालेला होता आणि श्रीराम वनवासात असताना त्यांनी श्रभंग ऋषीची भेट घेतली. श्रीरामांना समजू नये म्हणून की त्यांना कुष्ठरोग आहे, त्यांनी आपल्या शक्तीने तो लपवला होता. भेट झाल्यानंतर त्यांच्या आश्रमापासून ते मंदिरापर्यंत श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांना ते सोडाव्यास आले होते. तेव्हा लक्ष्मणाच्या लक्षात आले ऋषींनी आपला कुष्ठरोग लपवला आहे. त्यांचा तो रोग कायमचा कमी होण्यासाठी लक्ष्मणाने येथे बाण मारून गरम पाण्याची कुंड तयार केली आहे. त्यात माता सीताने पण आंघोळ केली होती आणि पुढे प्रस्थान केले. आम्ही सर्वांनी पण येथे आंघोळ केली. पाणी खूप गरम होते आणि तेथे सतत पाणी गरम असतं. आणि नंतर माता उन्नाईचे दर्शन घेतले. ही बघू शकता तुम्ही माता उन्नाईची मूर्ती आहे आणि हा मंदिराचा इंटेरियर व्ह्यू. आणि तेथे शिवलिंग पण होते, खूप मोठे आणि खूप छान होते, त्याचे पण आम्ही दर्शन घेतले. हा आहे मंदिर परिसर. मंदिर परिसर पण खूप मोठा आणि मंदिर पण खूप भव्य छान होते. आणि ही आहे आमची गाडी आणि हे आहे आमचे स्टेचे ठिकाण. आम्ही एका गेस्ट हाऊसमध्ये स्टे केलेला होता आणि आम्ही आंघोळीला आणि दर्शनासाठी गेलेले असताना आमच्या नाश्त्याची तयारी इथे चालू होती. आम्ही ध्वजारोहण पण केला, कारण त्या दिवशी प्रजासत्ताक दिन होता, तेथे ध्वजारोहण होत होता. हा आहे गेस्ट हाऊसचा इंटिरियर व्ह्यू. तोपर्यंत तिथे शाळेची मुले पण आली आणि सर्वांनी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत पण आम्ही सर्वांनी म्हटले. तुम्ही बघू शकता ही शाळेची मुले आलेली आहेत. प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आम्ही ध्वजारोहण केला. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.